असणार आहोत. आपण शिष्यवृत्ती परीक्षा, MPSC अथवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. क्रियापद या घटकावरती येणारा कोणताही प्रश्न आपल्याला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच सोडवता येईल. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात अगोदर आपण क्रियापद म्हणजे काय ते समजून घेऊया. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द त्यालाच क्रियापद असे म्हटले जाते. पद म्हणजे शब्द म्हणजेच क्रिया दाखवणारा शब्द, यालाच आपण क्रियापद असे म्हणतात. उदाहरण, सचिन दररोज शाळेत जाऊन येतो. वरील उदाहरणात क्रिया दाखविणारे दोन शब्द आहेत. एक जाऊन आणि दुसरा आहे येतो. हे दोन्ही शब्द जाण्याची व येण्याची क्रिया दाखवितात, पण जाऊन या क्रियावाचक शब्दाने अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून वरील वाक्यात येतो हे क्रियापद आहे. आता आपण क्रियापदाचे कोणकोणते प्रकार आहेत त्याविषयीची माहिती पाहूया. क्रियापदाचे प्रकार हे दोन भागामध्ये विभागलेले आहेत. पहिला विभाग येतो तो म्हणजे क्रियापदाचे मुख्य प्रकार आणि दुसरा विभाग येतो क्रियापदाचे इतर प्रकार. प्रथम आपण क्रियापदाचे मुख्य प्रकार कोणकोणते आहेत ते समजून घेऊया. सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद हे क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आहेत. तर क्रियापदाचे इतर प्रकार यामध्ये संयुक्त क्रियापदे, सहाय्यक क्रियापदे आणि क्रियापदाचे काही इतर प्रकार जे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. अशा पद्धतीचे काही क्रियापदाचे मुख्य प्रकार दिलेले आहेत. आता आपण सकर्मक क्रियापद म्हणजे काय ते समजून घेऊया. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, श्रीयश निबंध लिहितो, गौरी लाडू खाते. या दोन्ही वाक्यामध्ये कर्म दिलेलं आहे, ज्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये निबंध हे कर्म आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये लाडू हे कर्म आहे. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता किंवा गरज असते त्यास आपण सकर्मक क्रियापद असे म्हणतो. लिहितो, खातो या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी अनुक्रमे निबंध व लाडू या कर्माची गरज आहे. वरील वाक्यात लिहितो व खाते ही सकर्मक क्रियापदे आहेत. थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जर त्या वाक्यामध्ये कर्म असेल तर ते सकर्मक क्रियापद होते. आता क्रियापदाचा दुसरा प्रकार पाहूया, अकर्मक क्रियापद. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर त्या क्रियापदास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. वाक्यामध्ये एखादी क्रिया असेल आणि ती क्रिया जर कर्त्यापासून निघून कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा पूर्ण होत असेल तर त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, 1. मी रस्त्यात पडलो. 2. सुनील उद्या कोल्हापूरला जाईल. पहिल्या वाक्यात पडण्याची क्रिया कर्त्यावरच घडते. दुसऱ्या वाक्यात ही जाण्याची क्रिया सुनील म्हणजेच कर्ता वरच घडते. ज्या वाक्यात क्रिया कर्त्यावर घडते त्या वाक्यात कर्म नसते. हे एक महत्वाचं वाक्य आहे. ज्या वाक्यात कर्त्यावरच क्रिया घडते त्या वाक्यामध्ये कर्म आलेलं नसतं आणि अशा वाक्यात आलेल्या क्रियापदाला आपण अकर्मक क्रियापद असे म्हणतो. आता आपण धातू म्हणजे काय ते समजून घेऊया. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. उदाहरणार्थ, खेळ हा मूळ धातू, तो हा प्रत्यय लावून खेळतो क्रियापदाचे रूप बनते. तसेच खेळणे, खेळताना, खेळणारा अशा प्रकारची क्रियादर्शक रूपेही तयार होतात, पण ती वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाहीत. धातूपासून बनलेल्या, धातूपासून साधलेल्या अशा रूपांना धातू साधिते असे म्हणतात. धातू आणि धातू साधिते कशाला म्हणतात ते आपण पाहिलं. आता आपण सहाय्यक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात ते पाहूया. 1. क्रीडांगणावर मुले खेळू लागली. 2. आपणही आता खेळू. या दोन वाक्याच्या दृष्टीने आपण दोन्ही प्रकार एकत्र समजून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. पहिल्या वाक्यात खेळू हा शब्द क्रिया दर्शवतो परंतु अर्थ पूर्ण करीत नाही, तर दुसऱ्या वाक्यात खेळू या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. तर पहिल्या वाक्यात खेळू लागली या संयुक्त शब्दास खेळू हे धातू साधित असून लागली या क्रियावाचक शब्दाने खेळ या क्रियापदाचे रूप बनविण्यास सहाय्य केले, म्हणून लागली हे सहाय्यक क्रियापद आहे. तर खेळू लागली हे क्रियापद धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने बनले आहे, म्हणून अशा क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. खेळू प्लस लागली, खेळू लागली, धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद या दोन्ही पासून संयुक्त क्रियापद बनतं.
आता क्रियापदाचे काही इतर प्रकार आपण पाहूया, ज्यामध्ये प्रयोजक क्रियापदे आणि शक्य क्रियापदे याविषयीची माहिती पाहूया. प्रथम प्रयोजक क्रियापदे म्हणजे काय ते समजून घेऊया. मूळ धातूच्या क्रियेचा करता ती क्रिया स्वतः करीत नसून ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावित आहे असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, आई त्या मुलाला हसविते, रमेश मुलाला रडवितो. या वाक्यामध्ये हसविते आणि रडवितो ही क्रियापदे प्रयोजक क्रियापदे आहेत. आता आपण क्रियापदाचे इतर प्रकार यामधला जो दुसरा प्रकार आहे शक्य क्रियापदे तो पाहूया. जेव्हा क्रियापदावरून कर्त्याला ती क्रिया करणे शक्य आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा अशा वेळी त्यांना शक्य क्रियापदे असे म्हणतात. उदाहरणार्थ, मला आता काम करवते, मला दररोज 5 किलोमीटर चालवते. या वाक्यामध्ये करवते आणि चालवते ही शक्य क्रियापदे आहेत. थोडक्यात जे साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवितात त्यांना शक्य क्रियापदे असे म्हणतात. मित्रांनो, व्याख्या थोड्या कठीण आहेत, मात्र आपल्याला सरावासाठी या व्याख्या पाठ करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ती अधिक चांगल्या पद्धतीने समजतील. आता आपण धातू साधिते कशाला म्हणतात ते समजून घेऊया. धातूला जर ने, ते, ता, ताना, उ, ऊन, ला, वे हे प्रत्यय लावून क्रियावाचक शब्द बनतात, जसे जेव, ने, तेव, जेवत, जेवताना वगैरे. पण हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण न करता ते वाक्यात नामे, विशेषणे किंवा क्रियाविशेषणे यांची कार्य करतात. धातूपासून तयार झालेल्या अशा शब्दांनाच धातू साधिते किंवा प्रदन्नते असे म्हणतात. आता आपण क्रियापदाचा पुढचा प्रकार पाहूया, तो आहे शक्य क्रियापदे. जेव्हा एखाद्या वाक्यात आपल्याला क्रियापद दिसत नाही परंतु ते आपण जाणतो अशा गुप्त क्रियापदास अध्याहर्थ किंवा गुप्त क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, ग्रंथ हेच गुरु, आरोग्य हीच संपत्ती. आपण क्रियापद या घटकावरती स्पर्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते काही नमुना प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न पहिला, खालीलपैकी अकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. रमेश आंबा खातो, राधा धार काढते, मी बैलाला मारतो, 4 मी पाण्यात पोहतो, मी पाण्यात पडतो. या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. वाक्य क्रमांक 4 मध्ये क्रिया ही कर्त्यावरच घडते, त्यामुळे सदर वाक्यात कर्म नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न दुसरा, खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते? 4 पर्याय अशा पद्धतीने आहेत. खाऊन जा, खाऊन ये, खाऊन टाक, खातो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे खाऊन टाक. खाऊन टाक या क्रियापदामध्ये खाण्याची व टाकण्याची अशा 2 क्रिया नसून एकच क्रिया आहे, ती म्हणजे खा, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न तिसरा, खालीलपैकी सहाय्यक क्रियापद असलेले उदाहरण कोणते? 1 मारून ये, येऊन कर, पळायला जा, खाऊन जा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पळायला जा. पळायला या धातू साधितावरून क्रियेचा बोध होतो परंतु क्रिया पूर्ण होत नाही. जा सहाय्यक क्रियापदाचे सहकार्य घ्यावे लागते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणते वाक्य प्रयोजक क्रियापदाचे आहे? आणि यासाठी पर्याय आहेत. आई मुलाला जेवू घालते, 2 आई जेवण करते, 3 आईला हे काम करता येते आणि 4 आई मुलाला चालविते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आई मुलाला चालविते. जेव्हा कर्ता स्वतः क्रिया करत नसून दुसऱ्याकडून करून घेत असतो तेव्हा प्रयोजक क्रियापद असते. येथे आई मुलाकडून क्रिया करून घेते, म्हणून पर्याय क्रमांक 4 आई मुलाला चालविते हे याचं अचूक उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न पाचवा, तिला आता काम करवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? यासाठी पर्याय आहेत शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, संयुक्त क्रियापद की सहाय्यक क्रियापद. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 शक्य क्रियापद. जेव्हा कर्त्याला क्रिया करण्याची समर्थता आहे हे क्रियापदावरून कळते तेव्हा शक्य क्रियापद घडते. येथे तिला काम करण्याची समर्थता दर्शविली जाते, म्हणून हे शक्य क्रियापद आहे. पाहूया पुढचा प्रश्न सहावा, आरोग्य हीच खरी संपत्ती या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे? यासाठी पर्याय आहेत शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, अध्याहर्थ क्रियापद की सहाय्यक क्रियापद. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अध्याहर्थ क्रियापद. या वाक्यात क्रियापद प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून ते गुप्त आहे, त्याला आपण अध्याहर्थ क्रियापद असं म्हणतो.
पाहूया प्रश्न 7वा. शशी मजेत बाहेर पडला या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे? यासाठी पर्याय आहेत संयुक्त क्रियापद, सकर्मक, अकर्मक की सहाय्यक क्रियापद. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अकर्मक क्रियापद. वरील वाक्यात क्रिया कर्त्यावरच घडते, सदर वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणून अकर्मक क्रियापद पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. मित्रांनो, आता हा प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी खालीलपैकी कोणते वाक्य अद्याहृत क्रियापदाचे आहे? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. आपण अचूक उत्तर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्रियापद, त्याला अनुसरून आलेली वेगवेगळे प्रकार आणि त्यावरचे काही सराव प्रश्न अभ्यासले. आशा करतो आपल्याला हा घटक समजला असेल. मित्रांनो, माझी आपल्याला विनंती आहे, जर आपल्याला हा क्रियापद हा घटक समजला नसेल तर आपण याच्या ज्या व्याख्या आहेत त्याचे स्क्रीनशॉट काढून आपण ते पाठ करू शकता. क्रियापद हा घटक समजला नसेल तर परत एकदा व्हिडिओ पहा आणि हे सराव प्रश्न सोडवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.